झोपायची वेळ झाली तरी अजून झोपत नाही भवानीबाई. हा, सारखे आबा पाहिजेत जवळ. बर, बसतो आम्ही. काय म्हणता? गोष्ट सांगू? सांगतो गोष्ट. आपल्या राजपुत्राची एक दिवस द्विधा मनस्थिती होती. राजपुत्राला एक आदेश येतो. त्याला कळतच नाही आदेशाचं पालन करावं की करू नये. जर आदेशाचं पालन केलं तर राजपुत्राची नाचक्की होणार होती. आणि पालन केलं नाही तर त्याच्या आबासाहेबांचा आदेश डावलला जाणार होता. आणि आबासाहेबांचा आदेश डावलणं म्हणजे देवाचा आदेश डावलण्यासारखं होतं. राजपुत्राला कळतच नव्हतं काय करावं. आदेश पाळावा की पाळू नये. काय तुम्ही सांगताय? बर, एक काम करू. तुम्ही जर आमचं हे डावं बोट धरलं तर राजपुत्र आदेश पाळणार नाही, आणि उजवं बोट पकडलं तर राजपुत्र आदेशाचं पालन करणार. पूर्ण एपिसोड पहा ZEE5 आप हमारे सल्तनत की वफादार सरदार हो। पिछले 2 सालों से आप यहाँ हैं। हम जानना चाहेंगे इन 2 सालों में आपने क्या क्या काम किए। हुजूर, इस मुल्क में इतनी ऊंची पहाड़ी है जहाँ संभा और शिवाजी से एक साथ मुकाबला करना आसान बात नहीं है। ये आपका नजरिया हुआ। यही हकीकत है हुजूर, इसलिए हमने एक अलग चाल सोची है। हम जीतेंगे जंग के सिवा। क्या आप जानते हैं इन 2 सालों में सल्तनत को कोई किला नहीं मिला और ना ही कोई चीज, मगर इस फौज का पूरा खर्चा सल्तनत उठा रही है और आप कोई चाल रचाकर हाथ पर हाथ धरे बैठे हो। हुजूर सुनिए तो, हमारी चाल ऐसी है कि संभा हमारे साथ दोस्ती करेगा और बगावत के लिए तैयार हो जाएगा। संभा एक बार हमारे साथ जुड़ गया तो समझ लीजिए शिवा का राज खत्म हो जाएगा। संभा आ रहा है, लेकिन कब आएगा संभा? थोड़ा सब्र और हुजूर। संभा और रायगढ़ वालों में गलत फहमियां हैं और ये दूरियां दिन ब दिन बढ़ती चली जा रही हैं। देखना हुजूर, अब वो दिन दूर नहीं जब संभा कटी पतंग होगा और उसकी डोर जिसके हाथ में होगी उसी की होगी पतंग। और इस बार ये डोर हमारे हाथ में है। हम संभा को लड़ाएंगे शिवा के खिलाफ। आप आलमगीर के सरदार हो। आलमगीर सपनों पर नहीं, हकीकत पर भरोसा करते हैं। हमें बस आपकी जीत की खबर सुननी है और कुछ नहीं। या तो संभा को हमारे फौज में ले आओ या तो लड़ाई शुरू करो। हुजूर, बस एक मौका और। हम पांडे सरदार को संभा के पास भेजेंगे उसे मनाने के लिए, और हमें पूरा यकीन है कि इस बार पांडे सरदार संभा को मनाकर ही वापस लौटेंगे। एक बार संभा हमारे कब्जे में आ गया तो देखना, बिना जोखम के एक भी जान जाए बगैर ये मुल्क हमारे कब्जे में होगा। इससे सल्तनत को फायदा होगा ही, लेकिन कई गुना ज्यादा फायदा आपको होगा। वरना बादशाह सलामत अगर खफा हो गए तो अंजाम क्या होगा ये आप अच्छी तरह जानते हैं। वाह वाह लचित बडफुकन, वाह! आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. महाराज, खुश दिसताय. होय राणे साहेब, आसामच्या अहोम राजांच्या सेनापतीचा लचित बडफुकनचा खलिता आलाय. अगं बाई, आसामवरून खलिता आलाय? होय, आपल्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन सेनापती लचित बडफुकन यांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड सुरू केलाय. आम्हाला खलिता पाठवून विचारलं असता आम्ही चाल काय आणि कशी करावी हे सांगितलं होतं त्यांना. आम्ही त्यांना म्हटलं होतं, पूर्वेकडून तुम्ही आणि पश्चिमेकडून आम्ही असे एकत्र त्या औरंगजेबावर हल्ला करू. आमची ही कल्पना त्यांना खूपच आवडली. राणे साहेब, आता राजा छत्रसाल, राजा अहोम आणि दक्षिणेतील इतर काही राजे यांना एकत्र घेऊन आम्ही एक मोठा एल्गार करणार. महाराज, तुमचं कोण ऐकत नाही.
तुमच्या आदेशाची सगळेच अंमलबजावणी करतात. फक्त आपलेच मात्र टाळाटाळ करतात. म्हणजे शंभूराजेंनी आपला आदेश मानलाय असं वाटत नाही. ते अजूनही सज्जनगडावर पोहोचले नाही. जातील, आम्हाला विश्वास आहे. सज्जनगडावर एकदा का त्यांना योग्य दिशा मिळाली की मग आमची चिंता मिटली म्हणायची. आज मातोश्री म्हणून मुलाची खूपच काळजी वाटू लागली तुम्हाला. तुमची चिंता आम्ही समजू शकतो, नका काळजी करू. शंभूराजांना आम्ही जिथवर जाणतो ते जातील. काय करावं तेच समजत नाहीये. युवराज, हम समझ सकते हैं, परंतु सज्जनगडावर गेलो तर पराभव मान्य केल्यासारखं होईल. गेलो नाही तर आबासाहेबांचा आदेश डावललाच आहे. जी युवराज, आणि हे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडेल. कविराज, आम्ही वाटेवरून नाही, महाराजांच्या विचारांवरून चालतो. काय करावं? जावं की जाऊ नये? त्या मलंगाकडे जाऊन उपदेश घेण्यापूर्वीच मोगलांकडे येऊन पराक्रम गाजवावा. या सदरेवर या. बसा. नाही म्हणजे आज स्वागत असं आणि त्या दिवशी तस. मला वाटलं आज पण भाला लावताय काय नरड्याला, म्हणून जरा घाबरलो होतो. कसे पांढरे सरदार, त्या दिवशी सुद्धा तुमच्या गळ्याला भाला लावायची काही गरज नव्हती. हा, तुमच्या गळ्याला लावायला आमचं नख सुद्धा पुरेसं आहे ना. नाही, घाबरू नका. स्वकीयांवर हात उचलत नाही आम्ही. बसा, निवांत बसा. तसा मी येणार नव्हतो, पण आलो तुमच्या फायद्यासाठी, भल्यासाठी. हे तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर मी आपला गुळपाणी घेऊन निघून जाईल. पर चिडू नका. जे बोलायचं ते स्पष्ट बोला. युवराज, अहो किती दिवस झाले, अहो किती वाट बघतायत दिलेर खान साहेब तुमची. अहो तुमच्याबद्दल त्यांच्या मनात लई प्रीती आहे, म्हणून वाट बघतायत ते. अहो तुमच्या पराक्रमाला तिथं लई वाव आहे, लई कौतिक होईल तुमचं तिथं. इथं तुमचे हातपाय बांधलेले, त्यात डोळं असून बघायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, आणि वाघ असून डरकाळी फोडायची नाही. अशाने किंमत कमी होईल ना तुमची. म्हणून म्हणलं चला. अहो खान साहेबांनी पायगड्या घालून ठेवल्या तुमच्या स्वागतासाठी. बस! पांढरे सरदार, बास. एक शब्द जरी पुढे बोलला तर जीभ हसडून हातात देऊ आम्ही. उठ! तुमची हिंमत झालीच कशी दादासाहेबांसमोर हे असं बोलण्याची? साहेब, थांबा दादासाहेब, आम्हाला बोलू द्या. तू इथे काय करतोय? साखर पेरणी करायला आलायस. अरे त्या दिलेर खानाच्या फेकलेल्या तुकड्यावर पोचलेले तुम्ही इथे गोंडा घोळत येता आणि शिवपुत्राचा बुद्धिभेद करता. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी मोगलांना मिळावं आणि शिवविचारांवर पाणी सोडावं. अक्कासाहेब, दादासाहेब, आम्हाला हा माणूस इथे नको, नाही तर सांगितलं नाही म्हणाल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.